सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 1 ते 50. श्रवणेंद्रियापि कले जेणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हेतू कले साचा सरिसे आधी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरठी परिसत जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळ आणि सुस्वादू ते भला झाला विनोदू कथेचा ये कैसी आगळी दैवाची जे गंगा ओळली अमृताची हो का जपत पे श्रोत्यांची फळाली आता इंद्रिया जात आघवे ती श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीता खेहे हा तिसोती प्रसंगे सांडुनी कथाची ते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे जे अतिप्रीती नारायणे बोली जतू असे जेन संगेची पितया वसुदेवासी जेन संगे माते देवकीसी जेन संगेची बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेसी बोलत देवी लक्ष्मी वडी जवळिक तेही न देखे या प्रेमाचे सुख आणि कृष्ण स्नेहाचे पिख या तेची आधी सनकादिकांच्या आशा वाढनल्या होत्या किरबोहसा परित्याही येणे माने यशा येतीची या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले हो का जयाची या प्रीती अमूर्ता झाला व्यक्ती मज एक बंकी ह्याची स्थिती आवडतू असे हे रवी हा योगी या नाडळे वेदार्थासी नाकळे जेथ ध्यानाचे डोळे पावती ना ते हा निज स्वरूपनादि निष्कंप परियेणे माने सकृप जाहलासे हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरलासे मग देव म्हणे अगा पंडू सुता हाची योगू आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची मग तेणे विवस्वते रवी योग स्थिती आगवी निरुपिली बरवी मनु प्रति मनुने आपण अनुष्टिली मग ईश्वाकुवा उपदेशली ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे गा मग आणि कही आयोगा ते राजर्षी जाहले जाणते परिते थोने आता सांप्रते नेणे जे कोणी जे प्राणिया कामी भरू देहाची वर्यादरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा अभाटलिया असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका एरवी तरी खवणे याच्या गावी पाटा ओवे काय करावी सांगे जात्यंधारवी काय का बहिऱ्यांच्या स्थानी कवणे गीता ते मानी की कोल्हे या चांदणी आवडी उपजे पै चंद्रोदया रोवते जयाचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखती तैसे वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती मजे ईश्वरा ते कैसा नेणो मोह वाढिन्नला तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला नवनियोग हा लोपला लोकी तोची हा ज्याता तुझ प्रती कुंती सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी हे जीवीचे निज गुज परिदेखे विराखो तुझ जे पढेसी तू मज म्हणू तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वंचू जावो जरी संग्रामारूढा हो जाहलो आम्ही तरी नावे कहे सहावे गाजा वज्जही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे हाती तव अर्जुन म्हणे हरी माय आपले याचा स्नेह करी येथ विस्मयो काय उधारी कृपानिधी तू संसार श्रांतांची माऊली अनाथ जीवांची सावली आमचे किर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळ एका देवीचे तरी जन्मोनी जो जारू सायजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा
आता पुसेन जे मी काही तेथनिके चित्त देई तेवीची देवी कोपाही काही बोलाय त्रिमागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावे कमज चित्ता मानेची ना जे तो विवस्वतू म्हणजे काही ऐसे हे बडिला ठावे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशिला तो तरी ऐकते बहुता काळांचा आणि तू तव कृष्ण सापेचा म्हणून नाही हे मातुचा विसंवाद देवीची देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणीजे हे लटके केवी म्हणजे की हेळा परी हेची मातू आगवी मी परियेसे तेथ सांगावी जे तुवाची तयार विकेवी उपदेशु केला तव कृष्ण म्हणे पंडुसुता तो विवस्वतू जे होता ते आम्ही नसोयसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गाहे नेणसी पैजन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली प्रीती न स्मरसी आपली तू मी जेणे जेणे अवसरे जे जे होनी अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा म्हणून आघवे मज मागील आठवे मी अजूनही परिसंभवे प्रकृती संगे माझे अव्ययत्व तरी न नसे परी होणे जाणे कदिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझी आठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परिकर्माधीन ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे रवी नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे निआधारे हे रवी काय वस्तू विचारे दुजे आहे तैसा मूर्तची मी किरीटी परी प्रकृती जय अधिष्ठी ते साकारपणे नटे नटी कार्या लागी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्युत्तम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ते वेळी आपुल्याचे निकैवारे मी साकारू होनी अवतरे मग अज्ञानाचे आधारे गुणी घाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उखवी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ते वेळी आपुल्याचे मी साकारू होनी अवतरे मग ज्ञानाचे अंधारे गुळून निघाली श्रीराम 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 श्रीराम